भारत आपल्या ऊर्जेची गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध. मध्य पूर्वेतील तणावावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन. पंतप्रधान मोदींची एस जयशंकर यांच्यासोबत महत्त्वाची बैठक. पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षा जपली. युद्धस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. तर एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद. मल्लिकार्जुन खरगेंवर टीका. प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागतेय. भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय. संजय राऊतांची टीका. तर पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नये. नवनाथ वन यांचं उत्तर. बीएसआर कंपनी मालक व्ही.के. सिंगची सीआयडीकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी. अजित पवारांच्या अपघात प्रकरणात चूक असेल तर कठोर शिक्षा करा. व्ही.के. सिंगचं वक्तव्य. बीएसआरची विमानं सुस्थितीत असल्याचाही दावा. व्ही.के. सिंग कुणाची नावं घेईल या भीतीमुळे त्याला वाचवलं जातंय का? रोहित पवारांचा सवाल. तर व्ही.के. सिंगला पुराव्यांनिशी उत्तर देणार. रोहित पवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे मवियासाठी चांगले संकेत असतील. संजय राऊतांचं वक्तव्य. विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत तापमानाचा पारा 41 अंशांच्या पुढे. ठाण्याच्या भातसानगरमध्ये पारा विक्रमी 43 अंशांवर. विदर्भात तापमानाचा पारा वाढला. अकोला, अमरावती, वर्ध्याला 3 दिवस येलो अलर्ट. तर इतर जिल्ह्यातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावेळी गोंधळ. विरोधी पक्षाच्या खासदारांकडून घोषणाबाजी. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब. ओला, उबर, रॅपिडोला दिलेली तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी रद्द. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. इलेक्ट्रिक वाहनांची परवानगी दिली असताना पेट्रोल गाड्यांचा वापर केल्याचा आरोप.